युक्त विद्यमाने स्वर तिरंग्याचे या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांच्या सोहळ्यामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर अतिथींचे मी स्वरविलास परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. रसिको, आजचा कार्यक्रम खास आहे. आज या ठिकाणी या कार्यक्रमाला एक सुंदर अधिष्ठान लाभलेले आहे, ते म्हणजे दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे हे वातानुकूलित आणि सुसज्ज सभागृह. या ठिकाणी हे सभागृह स्वरविलास परिवारासाठी या दीपलक्ष्मी पतसंस्थेचे सर्वेसर्वा श्री शिरीषजी चिटणीस यांनी विनामूल्य उपलब्ध करून याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. यावेळीच नाही तर नेहमीच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळींना उत्स्फूर्तपणे मोकळ्या हाताने पाठबळ देणे हा तर आदरणीय शिरीषजींचा सहज स्वभाव आहे. ज्या अर्थी दीपलक्ष्मी या शब्दाचा अर्थ प्रकाशाशी संबंधित आहे, त्या पद्धतीनेच त्यांचे योगदान सांस्कृतिक क्षेत्राला ऊर्जा देणारे दीपस्तंभ ठरत आहे. त्यांच्या या सहकार्याबद्दल, गुणात्मक पाठिंब्याबद्दल आणि सामाजिक बांधिलकीबद्दल मी स्वरविलास परिवार आणि इथे उपस्थित तमाम श्रोतेगण यांच्या वतीने श्री शिरीषजी चिटणीस आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याप्रती गौरव व्यक्त करतो. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी जे प्रयोग करणार आहे त्यांची माहिती आपल्याला असली पाहिजे. विशेषतः सातारमध्ये असणाऱ्या लोकांना रोजगार देणारी महत्त्वाची संस्था जर कुठली असेल तर ती खूप आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 5-6 हजार त्या ठिकाणी स्टाफ मेंबर नोकरीला आहे आणि त्या सगळ्याचं नेतृत्व करतात नितीन देशपांडे. त्यांचं सगळ्या टाळ्याने त्याला स्वागत ते फक्त नेतृत्व करत नाही तर त्याच्याकडे वेगवेगळ्या काही गोष्टी अशा आहेत म्हणजे कुपर काय करते तर कुपर शाळांना ग्रंथालय देते, वेगळ्या संस्थांना ग्रंथालय देते, वाचन संस्कृती वाढवण्यास मदत करते. आणि त्यापेक्षा नितीन देशपांडे खरं साताराचे नाही, पण सातारा हे नाव मोठं झालं पाहिजे म्हणून त्यांची धडपड आहे. विशेषतः मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे कुपर होते, तर त्यांच्या संदर्भात जेवढं संशोधनात मिळेल तेवढं लोकांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. मला माहीत नाही पण अजून किती लोकांना माहीत आहे याची कल्पना नाही. ज्यावेळेला कुपर मुख्यमंत्री होते त्यावेळेला सावरकरांची सुटका झाली आणि सावरकरांची सुटका ही कुपर यांच्या प्रयत्नातून झाली. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या म्हणजे साहित्यिकांची मोठी बैठक त्यांच्याकडे असायची. विविध घाटेचं पुस्तक जर वाचलं आपल्याला लक्षात येईल. मग कर्मवीर बाबुराव पाटील असतील, ठाकरे असतील, पण ही परंपरा वाढवण्यामध्ये जरी कुपरची मंडळी सगळे त्यांना वाटत होतं हे वाटलं पाहिजे, पण त्याच्यासाठी माणूस लागतो जो महत्त्वाचा असतो आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे नितीन देशपांडे. त्यामुळं मला त्यांच्याबद्दल अतिशय आपुलकी वाटते आणि त्यांच्याबद्दल एक चांगला जो एक लोकांपर्यंत जाण्यासाठी अशा व्यक्तिमत्व आली पाहिजे म्हणून प्रयत्न करत असतो. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकांत कात्रे, जे माझी सकाळचे संपादक आहे आणि दैनिक प्रभातच्या त्यांचे संपादक आहे. तर जसं आम्ही जरी मोफत इथं कार्यक्रमाला संधी देत असतो तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या गुणांना प्रसिद्धी देण्याचं काम करण्यामध्ये आज दैनिक प्रभात हे आघाडीवर आहे. म्हणजे माझ्या माहितीवरच करावं की सगळ्या कार्यक्रमांचं शब्दांकन, बातम्या आधीच्या नंतरच्या वेगवेगळ्या भाषणं देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आणि त्यांनी पहिल्यापासून केलं. 93 साली सकाळच्या सातारा सुरुवात झाल्यापासून त्यांनी काम करत आहे. दुसरे आहेत मुकुंद फडके, हे सर्व विषयात म्हणजे इंग्रजीतलं मराठीकरण करणं, मराठीतलं इंग्रजीकरण करणं
म्हणजे त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व माझ्या सानिध्यात उशीर आला असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्याकडनं काय घेऊ काय नको अशी परिस्थिती आहे. आता ते अशा गोष्टींचा ग्रंथ सिद्ध करतात त्यांच्याकडे काम आले. आणि एका बाजूला 1.5-2 लाखाची नोकरी मिळत असताना सुद्धा ती सोडून सातारसाठी त्याचा विशेष धडपड करतायत, वेगळ्या ठिकाणी व्याख्यानं देत आहेत. की तिन्ही मंडळांचं आपण मुद्दाम सावध एवढंच ते केलं पाहिजे. तिथं जरी मोफत कार्यक्रम होत असला तरी एक तेवढा हक्क माझ्याकडे ठेवलेला आहे की प्रमुख पाहुणे बोलवायला मी बोलवणार, तुमच्यातले सांगा कोण. तर कारणच हे आहे की तुमच्या कलागुणांना वाव देणारी माणसं कोण आहेत याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी. आणि हेच काम आता पुण्यामध्ये आम्ही चालू केलेलं आहे. पुण्यामध्ये येत्या 6 सप्टेंबरला यांच्या पुस्तकावर आम्ही तिथे चर्चा केलेली आहे. त्याला पुण्याचे कुलगुरू आहेत, सदानंद मोरे आहेत, त्या लोकांपर्यंत सुद्धा हे सगळं केलं पाहिजे. आज जरी आपल्याला पुण्यापुढे सातारा लहान वाटत असतो तरी पुण्याची चांगले जे काही गोष्टी पुण्यामध्ये सातारचे होतात. म्हणूनच लोकमान्य टिळकांचे वकील कोण होते इथं दादासाहेब करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मग तुम्ही 2 मिनिटं बोलू की कालच खुदिराम बोस यांचा स्मृतिदिन. हे व्यक्तिमत्व माझ्या माहितीप्रमाणे 17 किंवा 19व्या वर्षी फासावर गेले. पण खुदिराम बोस तिकडे गेले फासावर, पण त्यांच्यासाठी 6 वर्ष तुरुंगात कोण गेले? टिळक 2 वेळेला तुरुंगात गेले. पहिल्या वेळेला चाफेकरांच्या वेळेला तुरुंगात गेले. चाफेकरांना पाठिंबा दिला म्हणून दिल्लीत गेले म्हणून पाठिंबा हा प्रत्यक्ष होता, त्याला काही प्रूफ नव्हता, पाठिंबा होता ही गोष्ट खरी आहे. आणि दुसऱ्या वेळेला खुदिराम बोस त्यांच्या. याचा अर्थच असा होतो इंग्लंडमध्ये स्पर्धा असायची, भारतात कुणी नोकरी करायची कारण इथं पगार जास्त असायचं आणि राजासारखं राहायला मिळायचं. परंतु ज्या वेळेला क्रांतिकारक त्यांना मारायला लागले अन्याय करतात तेव्हा ते प्रमाणित केलं. अहिंसा चळवळ ही यशस्वी होण्यामागे हे मोठं योगदान आहे. त्याचं मेन म्हणजे टिळक आहे. टिळक 2दा तुरुंगात गेले, पण त्या लोकांचं डेअरिंग नव्हतं जाऊन मोर्चाने जाऊन टिळकांना बाहेर आणायचं. ते गांधींच्या वेळेला म्हणजे टिळकांनी ती सगळी पेरणी केलेली आहे. त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम होत असताना मुद्दाम ह्या गोष्टी आपल्याकडून गेल्या पाहिजे. मुद्दाम ह्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आपण वाचला पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये उपपर्यंत सुद्धा काम होत आहे. आत्ताच आम्हाला नितीन देशपांडे सांगत होते इथं जे सैनिक स्कूल चालू झालं त्याची योजना त्या काळात उपपर्यंत मांडलेली होती आणि नंतरच्या काळात मग यशवंतराव चव्हाणांनी केलं. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे कार्यक्रम करत असताना वाचन संस्कृतीकडे जावं किंवा तुम्ही सुद्धा अशा मोठ्या लोकांच्या सानिध्यावर तसं मी कधीच नव्हतं. पण सदानंद मोरे असतील मोठी मंडळी रोज माझ्याशी फोनवर बोलतात. त्याचा अर्थ आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो, आपल्याला जाता येईल आणि आपण संपर्क होऊन आपल्यालाही माहिती कळली. त्याच्यामुळे हा आजचा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी शेजवळ सर आलेले आहेत, कासार आहेत, श्रीकांत देवधर आहेत, बरीच मंडळी आहेत. परंतु आजचा कार्यक्रम वेगळा आहे आणि दरवर्षी असे कार्यक्रम झाले पाहिजे असं मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. यासाठी विशेषतः संतोष वाघ, प्राध्यापक राजेंद्र कुमार निकम आणि त्यांच्या सहकार्याने जे काही प्रयत्न केलेले आहेत त्यांच्याबद्दल मी त्यांच्याबद्दल आभार मानतो आणि माननीय नितीन देशपांडे सरांना आणि बाकी सगळ्यांना विनंती करतो की आपण ती पुढे जाऊ. स्वातंत्र्य दिनाचं आपल्या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिवादन करतो. तुम्हा सर्वांना आज भारताच्या 80 वर्षाचं प्रगती झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपली बांधिलकी दाखवणं यासाठी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे. राष्ट्रभक्तीसाठी ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळत नव्हतं त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने गाण्याच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला त्या स्वातंत्र्याची किंमत कळाली का नाही अजूनही मला कळाली. त्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला कळायला किती दिवस लागतील हे सुद्धा माहीत नाही. पण आपल्या देशाच्या प्रती राष्ट्राच्या प्रती असलेली आपली भक्ती हे दाखवण्याचं या गाण्याच्या माध्यमातून जे आयोजन केलेलं आहे चिटणीस सरांनी आणि निकम सरांनी त्यांनी या सर्व गायक जे आहेत त्यांचं मी सर्वप्रथम अभिवादन करतो. असे कार्यक्रम खरं तर समाजात व्हायला पाहिजे होत नाही. मी सरांशी आत्ताच बोलत होतो 25 वर्षापूर्वी म्हणजे 25 वर्ष झाले म्हणून आमच्या क्रेडिट सोसायटीचा 2 वर्षापूर्वी आम्ही कार्यक्रम घेतले. त्यावेळेला मोठ्या पद्धतीने 15 ऑगस्टच्या सुमाराचा कार्यक्रम येत असल्यामुळे मोठ्या पद्धतीने आम्ही 1 तासाचा तो कार्यक्रम मुद्दाम ठेवला होता नरिमन हॉलमध्ये.
आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्याचशा मुलांना हे गाणेसुद्धा माहीत नाही. तर ही एक देशाच्या प्रती आपली भावना आहे, कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे आणि ती करण्याचा एक सण म्हणून आपण साजरा केला पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा तरी सगळी राष्ट्रभक्तीपर गीताचा कार्यक्रम म्हणून मी नक्की येतो. वेळ लागेल 5-10 मिनिटं, तुम्ही आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांचं प्रत्येकदा अभिवादन करतो 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो मला इथं बोलवल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय कानडे सर. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोरचे सर्व मान्यवर रसिक. खरं तर दीपलक्ष्मी पथसंस्थेमध्ये अनेक गाण्याचे कार्यक्रम होतात. म्हणजे जवळजवळ दिवसाआड तरी कार्यक्रम एक गाण्याचा असतो. पण आजचा कार्यक्रम वेगळा आहे. इतर वेळेला वेगवेगळ्या प्रकारची गाणी इथं सादर होतात. आजचा कार्यक्रम आहे तो देशभक्तीपर गीतांचा आहे आणि निकम सरांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. देशभक्ती ही जी परंपरा आहे देशभक्तीच्या गाण्याची, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा सातारा हा जिल्हा त्याचं महत्त्व खूप आहे. योगदान सातारा जिल्ह्यानं खूप दिलं आहे आणि त्यावेळेला साताऱ्यातून वेगवेगळी कलापथकं किंवा वेगवेगळे मेळे असायचे. त्यामधून स्वातंत्र्यासाठी जागृती करण्याचं काम केलं जायचं. मला असं वाटतं की आजचा कार्यक्रमसुद्धा त्याच परंपरेचा एक भाग आहे आणि दीपलक्ष्मी सभागृहानं ही सातारकर जाते आहे आणि त्या निमित्तानं हे आयोजन होतं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. गेल्या 80 वर्षात आपल्या देशाची खूप मोठी प्रगती झाली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काही ना काहीतरी चांगली कामगिरी केलेली आहे. पण त्याचबरोबर नीटसारख्या परीक्षेचा घोटाळा किंवा आणखी काही वेगवेगळे संकट आपल्यासमोर उभी राहत असतात आजनमधनं. देशपांडे सर म्हणाले त्याप्रमाणे स्वातंत्र्याची किंमत आपल्याला अजून कळली का नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती काही वेळेला निर्माण होते. पण ज्या वेळेला असे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम किंवा देशभक्तीच्या अनुषंगानं समाजामध्ये जागृती करण्याचे कार्यक्रम जोपर्यंत होत राहतील तोपर्यंत आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. जे काही सगळे प्रसंग असतील त्यात निभावून भारत हा महासत्तेच्या दिशेने नक्कीच जाईल अशी आपली सगळ्यांच्या वतीनं मी एक आशा व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. सर्वांना नमस्कार आणि 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. उद्या 14 ऑगस्ट पाकिस्तानचा असतो. तर मग पहिल्यांदा एक तुम्ही प्रसंगावधान राहिलं कारण आत्ताचे दिवस असेल. आज उद्या जर केला असता कार्यक्रम तर नक्की काहीतरी झालं असतं. कारण सोशल मीडिया आता न सोसणार आहे. तर कोणी काय कसा अर्थ काढत माहीत नाही आपल्याला. 13 ऑगस्ट आपण केलं हे निश्चितच चांगलं आहे. कारण अस्वस्थ व्हायला होतं. आपल्याला आम्ही अनेकदा बोलत असतो की सध्याची जी परिस्थिती अस्वस्थ करणार आहे. कारण आपल्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त इन्फॉर्मेशन येते, नॉलेज येत नाही. ते इन्फॉर्मेशनवर आपण आपलं मत तयार करतोय, दंगली करतो, सगळ्या गोष्टी करतो. सगळ्या गोष्टी त्यामुळे आपल्याला आता ह्या सगळ्या कार्यक्रमांची निश्चितच गरज आहे. कारण चित्रपटाचा विषय असल्यामुळे थोडं चित्रपटाचा विषय बोलतो पण थोडी मनात ते अस्वस्थ आपण बोलून दाखवायची आहेच. कारण चित्रपटाचा इतका मोठा इतिहास आहे त्यातला देशभक्तीला की मनोज कुमारचं नावच भारत कुमार झालं हे आपल्याला माहिती आहे. अर्थात गाणी असतीलच मनोज कुमारची याच्यात खात्रीच आहे, त्याबद्दल विषयच नाही. इव्हन अक्षय कुमारचे पण पिक्चरात त्यानंतरच्या कालावधीत तो आधुनिक भारत कुमार झाला अक्षय कुमार. त्याचे पण चित्रपट तसे देशभक्तीवर आले. जुन्या काळामध्ये आनंद मठ सारखा पिक्चर त्याच्यानंतर आला जो 52-53 साली आला होता. वंदे मातरम गाणं होतं. प्रत्येक वेळी देशभक्तीला वाहिलेला चित्रपट पण होता किंवा सामाजिक चित्रपटामध्ये थोडा देशभक्तीचा पार्ट पण होता. पण आज परिस्थिती कशी बदलत गेली की एकेकाळी चित्रपटात जो व्हिलन होता तो एकतर त्या मुलीचा वडील जो लग्नाला विरोध करणारा होता पहिल्यांदा, नंतर तो बदलून दरोडेखोर झाला. दीर्घकाळ दरोडेखोर होते.
पण जर आपण 80 नंतर बघितले तर चित्रपटातले व्हिलन होते पोलीस ऑफिसर, राजकीय नेते, न्यायाधीश किंवा अजून कोणतरी चौथे. जे समाजाचे प्रमुख घटक होते तेच व्हिलन व्हायला लागले. ते दिसत आहेत आपल्यासमोर. न्यायालयात तो एका चित्रपटामध्ये न्यायालय ऑब्जेक्शन म्हणतो, न्यायाधीश ऑब्जेक्शन म्हणतो. हे ऑब्जेक्शन तो समर्थन इतका तो विकले गेलेला असतो. ते पोलीस ऑफिसर म्हणजे एक प्रकारे बघितलं तर समाजातले प्रमुख घटकच आता व्हिलन होत असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमांची जास्त गरज आहे. हे नक्कीच आहे. कारण जेव्हा 1942 गांधीजींनी जेव्हा चले जावचा आदेश दिला तर त्यांच्या मागे येणाऱ्या कोणाला जात नव्हती, कोणाला धर्म नव्हता. आज 2026 ने गेल्या 10 वर्षामध्ये फक्त आपल्या जातीच्या पुढाऱ्यामागे जाणं हेच एक चाललेलं. बाकी तो माझा नेता नाही, तो माझा महापुरुष नाही, तो माझा महापुरुष नाही, मी ह्याच्या मागे जाणार आहे. दुर्दैवाने हे असं सगळं चाललंय. आणि ह्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाची स्पर्धा कसली आहे, माझा महापुरुष मोठा का तुझा महापुरुष मोठा, माझ्या महापुरुषाला भारतरत्न मिळायला पाहिजे, तुझ्या महापुरुषाला भारतरत्न नको मिळायला पाहिजे, ह्या प्रकारची चर्चा रंगत चालली. आपण सगळे विसरूनच गेलोय. आता स्वर तिरंग्याचे म्हणतो आपण, तिरंग्याचे जे 3 रंग आहेत, केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा जो चक्राचा आहे, सगळ्यांना माहिती त्याचे काय प्रतीत करतात ते. पण त्यापैकी आपण किती करतोय, किती आपण प्रत्यक्षात आणत्या, प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. प्रत्येक जण जातीमध्ये विभागला गेलाय, प्रत्येक जण धर्मामध्ये विभागला गेलेला आहे, प्रत्येक जण संकुचितपणामध्ये विभागला गेलाय, प्रत्येक जण अनेक कुठल्या ना कुठल्या एखाद्या कप्प्यामध्ये स्वतःला घेतलेला आहे. एक मोठा भारत म्हणून प्रत्येक आपण कधी बघतच नाही. आपण स्वतःला भारतीय म्हणतच नाही. मी ह्या जातीचा आहे, मी त्या धर्माचा आहे, मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, ह्यामध्येच सगळे आपण अडकलोय. दुर्दैवाने त्यामध्ये सोशल मीडिया जास्त आहे. कालच मला आश्चर्य वाटलं, आता शिरीषरामध्ये ज्या चाफेकरांचा मुद्दा मागाशी मांडला होता, चाफेकर एकाच घरातील 3 भावांना फाशी देण्याची एकमेव घटना जागतिक इतिहासातली. एकाच घरातील 3 माणसांना फाशी दिली. पण त्याला सुद्धा आता जातीयता आलेली की चाफेकरांनी फक्त शिवाशिव टाळण्यासाठी राणचा खून केला वगैरे असं. काल परत तुम्ही सर्च करा गुगलवर किंवा याच्यावर आहे. त्याला सुद्धा आता जातीयता आली. प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा पहिला स्वातंत्र्य सैनिक नाही, तो पहिला नाही, आमचा पहिला आहे, तुमचा दुसरा आहे, ही काय स्पर्धा आहे का आपली? पण आपण ते बघतच नाही. आपल्याला फक्त माझी जात, माझा धर्म, माझी उपजात, माझा उपधर्म, माझा पंथच फक्त मोठा करायचा. इव्हन धार्मिक ज्यांचं कामही करायचं की काही तुकाराम महाराज, रामदास स्वामी, ज्ञानेश्वरांनी आपल्याला मार्ग दाखवला, आज त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे. एवढे महाराजांचे आपण टीव्हीवर बघतो, एवढा जो रतीब चाललेला असतो त्यांचं सगळ्यांचं, त्या रतीबमध्ये जे दूध घेणारे आहेत ते सगळ्या महाराजांना माझे जास्त अनुयायी आहेत हे दाखवण्याची गरज आहे. दाखवण्याचा हौस आहे प्रत्येकाला. प्रत्येकाला काही उपदेश करायचा नाही. दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलणं आपल्या हातात आहे. आता आम्ही जे नाही, आम्ही खरं जेन ए मधली पण नाही आहे. जेन याच्या आधी काय असेल तर तेव्हा जे आम्ही आहोत. जेन म्हणून जे काही चाललेलं आहे की नाही ते काही खरं नाही. बेबी बुमर्स मध्ये आम्ही तिकडे सगळे जे काय आहे ते आम्ही आमच्या सुदैवानं 60-65 नंतर जे जन्माला आले तरी सगळं बघितलेलं आहे. चांगलेपणा पण बघितलंय. एकाच घरामध्ये, एकाच वाड्यामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहणारी, सगळ्यांनी दिवाळी केलेली असं होतच नाही. प्रत्येक जण एखादा तो ऑफिसर कडे तुमचं काम आहे तर पहिला म्हणजे जात जर बघितली जात असेल तर किती बेकार परिस्थिती आहे. अरे आपलाच माणूस आहे, जा काम होऊन जाईल, किंवा तो समज आपलाच आहे त्याचं काम करून टाकू. इतकी बेकार परिस्थिती असताना आपल्याच बदलणं आपल्या हातात आहे. आम्ही आमच्या मतीनं, आमच्या लेखणीच्या निमित्तानं हे सगळं लिहायचा प्रयत्न करू. पण परत ते कोणी लिहिलंय याची पण जात बघितली जाते, हे पण लक्षात ठेवा. मी आता चाफेकरांचा मुद्दा मांडला कारण फडके म्हणून मांडला, हे सगळं परत येणारच आहे. अशा गोष्टी होतच राहतात. कारण तुम्ही कुठला मुद्दा मांडताय याच्यापेक्षा कोण मुद्दा मांडते हे जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. तेव्हा आपल्याला आगामी कालावधीमध्ये खूप मोठी आव्हान आहेत. जनरेशन Z+, Z++, Z5+, Z100+ येतील. पण आपल्याला त्या पद्धतीनं जगायचं आहे का? आपल्याला खरंच माणूस म्हणून जगायचं आहे का? आपण माणूस म्हणून जात सांगू शकत नाही. काय वडे प्रत्येकाला पण नाही की समूहात तुम्ही गेलात की समूहाला काही चेहरा नसतो, समूहाला भाषा नसती, समूहाला डोकं नसतं, ते जाते कशाच्या मागे. पण आपण आपलं वैयक्तिक डोकं जर वापरलं तर निश्चितच ही परिस्थिती बदलू शकते. जे आता 80 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आपल्याला किती कष्ट घेतले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी सगळ्यांनी कष्ट घेतले. महात्मा गांधी आता फक्त आपण 500च्या नोटेपुरते जिवंत ठेवले, बाकी कशासाठी नाही. महात्मा गांधींचं सत्य आणि अहिंसा हे 2 तत्व आहेत. पाळली तर सगळे प्रश्न सुटू शकतात. सत्यानं वागा, अहिंसा करू नका. कोण वागते? सत्यानं वागत नाहीत म्हणून अहिंसा करावीच लागते. ही बात आहे. आणि अहिंसा करावी लागते म्हणून सत्य असत्य करावं लागतं. या चक्रामध्ये सगळे आलेले आहेत. आपल्याला एवढे मोठ्या लोकांनी, जगाला ज्ञान देणारे लोक आपल्याकडे जन्माला आलेत. पण आज 80 वर्षानंतर
आपल्याला परत दुसऱ्या स्वराज्याची गरज आहे का, आणि दुसरं स्वराज्य ते कशापासून पाहिजे, जातीभेदापासून, धर्मभेदापासून आणि किरकोळ मुद्द्यांपासून आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे असं मला वाटते. माझ्या अस्वस्थता बोलून दाखवण्याची संधी इथं दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण आता कार्यक्रम ऐकू.